जवळपास 30 वर्षांनी मुंबईवरून मी अमरावतीला आले होते. अमरावतीला आलेच तर देवीचे दर्शन करून घ्यावं म्हटलं. देवीच्या दर्शनासाठी निघाले आणि गर्दीत एक ओळखीचा चेहरा दिसला. हो, कार्तिकीच होती ती. ती मला ओळखतही नसावी, पण मी तिला चांगलीच ओळखत होते. कार्तिकी आता मोठी झाली होती, पण तिच्या मनावर झालेला आघात ती विसरली असेल का? की वयाबरोबर त्याचा विसर पडला असेल? आजही ती सकाळ आठवते. अगदी जशीच्या तशी. 15 ऑगस्ट दिवस होता. आम्ही सर्व शाळेत जायची तयारी करत होतो. 15 ऑगस्ट म्हणजे जणू सणच असायचा आमच्यासाठी. आजी त्या दिवशी छान गोड पदार्थ बनवायची. आम्ही सर्व म्हणजे माझ्या 2 मोठ्या बहिणी, शेजारची सुनंदा काकूची ईश्वरी व कार्तिकी आदल्या रात्रीच मेहंदी काढायचो. शाळेत 15 ऑगस्ट निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम राहायचा आणि ईश्वरी त्या कार्यक्रमात नेहमीच असायची. ईश्वरी दिसायला सुंदर, त्याचबरोबर छान नृत्य करायची. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात तिचे नृत्य असायचेच. आम्हीही सामूहिक नृत्यात भाग घेतला होता, पण ईश्वरीचं नृत्य पाहायला आम्ही सर्व उत्सुक होतो. माझी आई छान तयारी करून द्यायची. आजही ईश्वरी व कार्तिकी आमच्याकडेच होती. आई ईश्वरीला तयार करत होती. खूप सुंदर दिसत होती ईश्वरी. तिच्यानंतर आमचा नंबर लागणार होता. आई एकेकीला तयार करत होती. ईश्वरी म्हणाली, मी घरी आईला दाखवून येते कशी दिसते ते. आम्ही सर्व तयारीत मग्न. कार्तिकी आमच्याकडेच नृत्याची तालीम करत होती. थोड्या वेळाने अचानक मोठा आवाज झाला. आम्ही सर्व काय झालं हे पाहायला बाहेर आलो. पाहतो तर काय, समोरील दृश्य पाहून आम्ही सर्व घाबरलोच. कार्तिकी एकदम धावत सुटली. आई, बाबा, ताई म्हणून ती ओरडायला लागली. सर्वांनी तिला पकडून ठेवले. आम्हाला आतमध्ये नेण्यात आलं. आजी आमच्या जवळ बसली. बाहेर धावपळ सुरू झाली होती. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. अग्निशामक दलाची गाडी, रुग्णवाहिकेचा आवाज बाहेर येत होता. आम्ही सर्वच घाबरलो होतो. बाहेर काय सुरू आहे यातच काही कळत नव्हतं. कार्तिकी खूप रडत होती. ईश्वरी व रमेश काका, ईश्वरीचे बाबा, गंभीर भाजले होते. पण सुनंदा काकू घरात कुठेच दिसेना. हे सर्व आईने येऊन आजीला सांगितलं. आजी देवाचं नाव घेत होती. तेवढ्यात सुनंदा काकूचा आवाज आला. त्या समोरील दृश्य पाहून जागीच बसल्या. हातातील अबोलीची फुलं सगळीकडे विखुरली होती. ईश्वरीला व तिच्या बाबाला रुग्णालयात नेण्यात आलं. सुनंदा काकूला आमच्या घरी आणण्यात आलं. घरी बघ्याची गर्दी जमली होती. सुनंदा काकूंची सुद्धा हरपली होती. कार्तिकी आईजवळ बसून रडत होती. घरासमोरून 15 ऑगस्टची मिरवणूक जात होती आणि आम्ही घरात सर्व घाबरलेल्या स्थितीत बसलो होतो. सुनंदा काकू शुद्धीवर आल्या. त्या ईश्वरीला सारखा आवाज देत होत्या. ईश्वरी, तुझ्यासाठी फुलं आणलीत, ये ना गं, तुला छान गजरा करून देते. आजीनी त्यांना समजावून सांगितलं, पण त्या रडचं काही थांबतच ना. थोड्या वेळ शांत झाल्यावर त्या सांगायला लागल्या, आज ईश्वरी सकाळपासून भजी करून दे म्हणून मागे लागली होती. मी तिला म्हटलं, तू शाळेचा कार्यक्रम आटोपून ये, तुला मस्त गरम भजी करून देते. पण ऐकेच ना. तिच्या बाबांची ती लाडकी. हे म्हणाले, तू नाही करून देत तर राहू दे, मीच करून देतो माझ्या इशूला भजी. म्हणून त्यांनी स्टोव पेटवला व तेल गरम करायला ठेवलं. मी पाटील काकूकडे ईश्वरीच्या गजऱ्यासाठी फुलं आणायला निघून गेले आणि येऊन पाहतो तर काय, सर्व होत्याचं नव्हतं झालं होतं. आजूबाजूला सर्व बोलत होते. कदाचित स्टोवचा भडका उडाला होता. रात्र सर्वांची अशीच गेली. बाबा घरी येऊन परत आईला काय बोलले, पण सुनंदा काकूला काहीच सांगितलं नाही. या सर्वात आम्ही सर्व बच्चे मंडळी कधी झोपी गेलो ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा रडण्याचा आवाज आला. ओसरीवर जाऊन पाहिलं तर ईश्वरी व रमेश काका खाली झोपले होते. सर्वजण रडत होते. नेमकं काय झालं ते कळेना. सुनंदा काकू तर नुसतं पाहत बसल्या होत्या. कार्तिकीला पण काही कळत नव्हतं. ती सारखी आईला विचारत होती, ताईला, बाबाला काय झालं म्हणून. आजीने तिला जवळ घेतलं. तिला सांगितलं, बाळा, तुझे बाबा आणि ताई देवाघरी गेले, पण त्यामागचा अर्थ काही कळेना. सुनंदा काकूंना सारखं सांगत होती, ईश्वरी या जगात नाही, पण त्या रडतच नव्हत्या. ईश्वरी व रमेश काकांना घेऊन जात असताना सुनंदा काकू अचानक उठल्या आणि इतक्या
वेळ गप्प असणाऱ्या एकदम बोलायला लागल्या. कुठे नेत आहात त्यांना? तिचे बाबा भजी करून देत आहेत. तिला त्यांना कुठे नेऊ नका. आणि ईश्वरी तू थांब, मी लवकरच फुलं आणून देते व छान गजरा बनवते बघ. त्या जायला निघाल्या. आई व आजींनी त्यांना पकडले. त्यांनी अशब्द बडबड चालू होती. त्यांचे नातेवाईक आले, गावातील लोक आले. त्यांना समजवतच बराच प्रयत्न केला की ईश्वरी व तिचे बाबा या जगात नाही. पण त्या स्वतःशीच बडबड करतच राहिल्या. सर्व सोयीस्कर झाले पण त्या शेवटीपर्यंत रडल्या नाही. सर्व म्हणत होते त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. ईश्वरी व तिचे बाबा या जगात नाही हे मानायला त्या तयारच नव्हत्या. लहानगी कार्तिकी आता अकाली प्रौढ झाली होती. असं वाटायचं तिच्या आईचीच ती आई झाली होती. कार्तिकी व सुनंदा काकू गावी त्यांच्या भावाकडे राहायला गेल्या. त्यांनी ही जागाही विकून टाकली. तिच्या जडक्या घराचे अवशेष दूर झाले. तिथे नवीन घरही झाले. पण आठवणींची जडकी कायम मनात राहिली. एक हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. ईश्वरी रमेश काकांची खूप लाडकी होती. ते नेहमी म्हणायचे, माझ्या इशूचं लग्न झालं की मी तिच्यासोबत जाईन. आणि बघा काय दैव, सासरी नाही पण देवाघरी मात्र सोबतच गेले. मंदिरातील घंटेच्या आवाजांनी मी बाणावर आले. बघा मन किती वेगवान आहे. एका क्षणात आठवणीच्या गावाला फेरफटका मारूनही आलं. कार्तिकीला आवाज दिला तसं तिनं मागे पाहिलं, पण ओळख काही पटेना. मी नाव सांगितल्यावरच तिला सगळ्या आठवणी जिवंत झाल्यासारखं वाटलं. तिच्यासोबत एक छोटी मुलगी होती. मी विचारलं, ही छोटी कोण ग तुझ्याबरोबर? ती म्हणाली, ही माझी मुलगी ईश्वरी. ताईचंच नाव ठेवलं आणि या छोट्या ईश्वरी डॉक्टर झाले. पण त्या चिमुकलीने आल्यापासून क्षणात सर्व ठीक केलं. माझं लग्न झालं. माझा नवरा मंदिया आईसोबतच ठेवायचा आग्रह धरला. मलाही बरं वाटलं, कारण आईला असं एकटं सोडायला मन तयार होत नव्हतं. वर्षभरांनी ही चिमुकली आली. तिला मांडीवर घेताच आई खूप रडली आणि इतक्या दिवसांनी साठवलेलं दुःख सर्व वाहून गेलं. म्हणून आम्ही या परीचं नाव ईश्वरीच ठेवलं. आईला बरं करण्याचा जणू ही आली ग. घरी चल ना आईला भेटायला. देवीचं दर्शन घेतलं व तृप्त मनाने मीही सुनंदा काकूंना भेटायला कार्तिकीसोबत निघाले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.